नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं माझ्या कल्पनास टेक ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे. हे माझं नवीन चॅनल आहे. आज मी तुम्हाला स्क्रीनवरती मोबाईलच्या स्क्रीन रेकॉर्डिंग टेक चॅनल कसे बनवायचे एकाच फोनमध्ये ते सांगणार आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे जर एकच फोन असला तरी पुरेसा आहे. एकाच मोबाईलच्या स्क्रीनवरती सगळं येतं, पण त्यासाठी आपल्याला मोबाईलवर आपल्या स्क्रीन रेकॉर्डर किंवा एक्स रेकॉर्डर हा ॲप येतो, तो असायला हवा. कुणाकुणाच्या फोनमध्ये असतो आणि नसला तरी काही हरकत नाही, आपण तो प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचा. हे बघा, प्ले स्टोअर प्रत्येकाच्या याच्यामध्ये असतो आणि कधी नसला तर त्याच्यातूनच कुठलाही ॲप डाउनलोड होतो, हे तर सर्वांनाच माहीत आहे. तर प्ले स्टोअरवर क्लिक करायचं आणि मग क्लिक केल्यानंतर स्क्रीन रेकॉर्डर म्हणून तिथे सर्च बारमध्ये सर्च करायचं, तर ते नाव येतं. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यासमोर खाली जो सेकंड नंबरचा ऑप्शन असतो तर त्याच्यावरती टिक करायचं, त्याला इन्स्टॉल करायचं. आणि कारण स्क्रीन रेकॉर्डर जो ऑप्शन येतो सेकंड, त्याच्यासमोर एक्स रेकॉर्डर असतं. मी जेव्हा इन्स्टॉल केला तेव्हा असंच केलं, पहिल्याला नाही केलं, मी दुसऱ्याला केलं. तर आणि हे बघा, नंतर स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची, आधी ही प्रोसिजर आहे, स्टेप बाय स्टेप सांगते. तर स्क्रीन रेकॉर्डर इन्स्टॉल झाल्यानंतर तो आपल्या मोबाईलच्या ॲपमध्ये येतो. नंतर आपल्याला मायक्रोफोन, जर आपण जेव्हा स्क्रीन रेकॉर्डर आपल्या मोबाईलच्या ॲपमध्ये आला तर डायरेक्ट त्या एक्स रेकॉर्डर म्हणून तिथे येतं. तर ॲप डाउनलोड झाल्यानंतर एक्स रेकॉर्डर येतं, तर एक्स रेकॉर्डरवरती क्लिक करायचं आणि नंतर मोबाईलच्या स्क्रीनवर डायरेक्ट स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी बटन येतं रेकॉर्ड म्हणून, तर त्याच्यावरती क्लिक करायचं. तर आपोआप आपली रेकॉर्डिंग सुरू होते. पण त्याच्यासाठी मायक्रोफोन हा ऑप्शन ऑन करावा लागतो सेटिंगमध्ये जाऊन. आणि त्याच्यानंतर जर फेस स्कॅन व्हिडिओ तुम्हाला फेस दाखवायचा असेल तर जेव्हा रेकॉर्ड स्टार्ट तो रेकॉर्ड येतं, रेकॉर्डची स्क्रीन येते, त्या स्क्रीनवरती 3-4 वरती आयकॉन असतात आणि एक फेस स्कॅन म्हणून खाली लिहिलेलं असतं, वरती आयकॉन असतो. त्या आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे, तो ऑरेंज होतो. आणि ऑरेंज झाल्यानंतर आपला फेस, जेव्हा आपण रेकॉर्डिंग सुरू करतो स्क्रीन रेकॉर्डिंग, तेव्हा आपला फेस दिसायला लागतो एका छोट्या चौकटीमध्ये. आता ती चौकट तुम्हाला जिथेही सेट करायची असेल, खाली, वर, उजवीकडे, डावीकडे, खाली किंवा वर, मोबाईलच्या स्क्रीनवर कुठेही करता येते. तुम्ही आपल्या आवडीनुसार, इच्छेनुसार करा. मी राईट साईडला केलेली आहे, आधी समजत नव्हतं मला, तर मी पण जिथे होती तिथेच राहते, पण ती स्क्रॉल करून, हे बघा, ती स्क्रॉल करून सेट करता येते, कुठे पण ती स्क्रॉल होते. आणि त्याच्यानंतर मायक्रोफोन नक्की ऑन करायचा आहे, कारण तुम्हाला बोलायचं आहे, तुमचा आवाज ऑडियन्सला ऐकायला गेला पाहिजे. फेस स्कॅन ऑप्शन पण ऑन करायचा आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी हळूवारपणे आरामात याच्यासाठी तुम्हाला सांगत आहे डिटेल, कारण ज्यावेळेस मी हा व्हिडिओ, ही स्क्रीन रेकॉर्डिंग टेक चॅनल सुरू करायच्या आधी मी जे व्हिडिओ पाहिले ना, जे खूप सावकाश हळूवारपणे समजावून सांगतात, त्यांचेच पाहिले, जे खूप मला फास्ट. आणि नवीन असलं, जर नवीन ज्यांनी चॅनल काढला त्यांना खूप फास्ट समजत नाही, म्हणून मी पण हळूहळूपणे तुम्हाला सांगत आहे आणि डिटेल सांगत आहे. आता हे बघा, रेकॉर्ड बटनवरती क्लिक करायचं आणि हे बघा, मायक्रोफोन हा आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला ऑन करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय बोलायचं आहे, कुठल्या विषयावरती बोलायचं आहे, ते आपल्याला आधीच ठरवून ठेवायचं असते. त्याच्यासाठी एक फोन असेल, एका फोननी जर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करत असेल, कुणाकडे नसतात 2 फोन, तर एका फोननी करायसाठी ज्याच्यावरती आपल्याला डिटेल समजावून सांगायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा. आणि मग आपण जेव्हा ॲडिटिंग करतो तेव्हा ॲडिटिंगमध्ये पुष्कळ फीचर्स असतात, तर त्या फीचर्समध्ये ॲरो, स्टिकर्समध्ये किंवा कुठल्याही एका फीचरमध्ये ॲरो असतो, तो ॲरो आपण तिथे ठेवायचा. म्हणजे जे आपण स्क्रीनवर आपण स्क्रीनशॉट, आपण ज्याचा स्क्रीनशॉट घेतो ना, तर त्यावेळेस तो ॲरो तिथे सेट करायचा त्या स्क्रीनशॉटवरती आणि तो स्क्रॉल होतो. तर ॲरो ॲटोमॅटिक स्क्रॉल होतो. तर जिथे जिथे तुम्हाला जे जे सांगायचं असेल तर ॲरो स्क्रॉल करायचा समोर मागे, आणि ऑडियन्सला समजावून सांगायचं की हे असं असं स्क्रीनवरती जे समजावायचं त्याचा स्क्रीनशॉट लावून घ्यायचा. नाहीतर मग कुणाकडे 2 फोन असतात, तर जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेस हातामध्ये आपला फोन घ्यायचा, ऑन स्क्रीन तो दिसतो आणि मग दाखवायचं ऑडियन्सला. आणि हे बघा, जे पूर्ण जे डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करतात स्क्रीन रेकॉर्डिंग न करता,
ते तसेच करतात, स्क्रीनशॉट दाखवतात किंवा एकाच फोनमध्ये किंवा मग कुणाकडे 2 फोन असले तर स्क्रीनवर स्क्रॉल करून दाखवतात हाताने आणि एका फोननी पण व्यवस्थित होते. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा एडिटिंगच्या वेळेस, ॲरो आपण तिथे सेट करायचा आणि तो ॲरो स्क्रॉल करत जायचा, जे ऑडियन्सला समजवायचं तसा तो ॲरो फिरतो आणि मग हे बघा स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन होते. तुम्हाला ज्याच्याबद्दल माहिती द्यायची ते बोलायचं आणि आता हे बघा नंतर काय करायचं, आपली सगळी माहिती देऊन झाली की ऑडियन्सला व्यवस्थित, नाहीतर मग यूट्यूब ॲप फोनमध्ये दुसऱ्या फोनमध्ये ओपन करून डायरेक्ट मग तो व्हिडिओच आपण हे करून घेतो सुरू करून आणि मग समजावून सांगतो. त्या व्हिडिओचा आवाज कमी करून आपण बोलतो आणि समजावून सांगतो. पण दुसऱ्या कोणाचं काही कॉपी करायचं नाही, मी कधीच करत नाही. नाही आलं तर चालते पण दुसऱ्याचं कॉपी नाही करायचं. आणि आपल्याला नाही समजलं कुठली गोष्ट तर ChatGPTला विचारायचं, ChatGPT आपल्याला सांगते. पण त्यासाठी पण आपला स्वतःचा आवाज हवा, आपला स्वतःचा कंटेंट हवा. आणि तुमची पूर्ण रेकॉर्डिंग झाली की रेकॉर्ड बटनवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं. बंद झालं तर ठीक, नाही तर दुसऱ्यांदा करायचं. नाहीतर मग कधी कधी काय होते, एकदा क्लिक केल्यानंतर बंद होऊन जाते. जर मोबाईलची स्क्रीन थोडी लूज असली तर नाही होत, दुसऱ्यांदा करावं लागते. पण चांगली व्यवस्थित असली तर एकदा केलं की होऊन जाते, नाही तर मग दुसऱ्यांदा करा, होऊन जाते. झालं रेकॉर्ड, आपण स्टॉप करायचा. नाही तर मग इथे बघा नोटिफिकेशन बारमध्ये जाऊन पण आपण स्टॉप बटन करू शकतो. पण मी डायरेक्ट रेकॉर्ड स्टार्ट करते रेकॉर्ड बटनवरूनच आणि रेकॉर्ड बटनवरूनच बंद करते. गॅलरीमध्ये आपला व्हिडिओ ऑटो सेव्ह होतो, ऑटोमॅटिक आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये आपोआप सेव्ह होतो. आणि मग नंतर तुम्हाला तपासायचं आहे, चेक करायचं आहे की तो व्हिडिओ कसा आला, का आला. नवीन असल्यामुळे नाही जमत कुणाला, मला पण 2-3दा नाही जमलं, पण येता आलं. सर्वच इथे करायचं, काही हरकत नाही, घाबरायचं नाही, काही टेन्शन नाही घ्यायचं. चला तर मैत्रिणींनो, बाय. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टेक चॅनल माझं आहे, तर मला सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करा, फुल वॉच करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. तुम्हाला आवडला की नाही आवडला ते नक्की कॉमेंट करून सांगा. ओके बाय. पुन्हा भेटू पुढला व्हिडिओ माझा तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत टाटा. आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या सेटिंगमध्ये जाऊन, ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन, जो सेटिंग ॲप आहे त्याच्यामध्ये जाऊन त्याच्यावरती क्लिक करा आणि नंतर ॲपवर क्लिक केल्यानंतर पुष्कळ सारे लाईनमध्ये ॲप येतात. तर सगळ्यात खाली आपला एक्स रेकॉर्डर असतो, त्याच्यावरती टिक करा. त्याच्यावरती टिक केल्यानंतर मायक्रोफोन, कॅमेरा, नोटिफिकेशन आणि फोटो अँड व्हिडिओज हे 4 ऑप्शन येतील. तर 4च्या समोरही अलाऊ ऑल करा, सगळं अलाऊ करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचा आवाज ऐकू येईल आणि फेस पण दिसेल आणि नोटिफिकेशन ऑन होतील आणि फोटोज अँड व्हिडिओज सगळं अलाऊ होईल. तर बाय.